तर आज पहिल्यांदा एका सेलिब्रिटीला इतक्या जवळून बघितलं, कोणत्या ते सांगतेच पुढे. तर आज होती चतुर्थी आणि इकडे वडे पण चालू होते आणि इकडे खिचडी पण चालू होती. त्यानंतर आम्ही जरासा आराम केला आणि त्यानंतर मी ढोकळा करून खाल्ला होता, कारण मला खिचडी जास्त खायची नव्हती. आणि त्यानंतर इथे संध्याकाळी कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून मी स्वयंपाक खूप फास्ट करत होती, कारण स्वयंपाक करून मला हृदयला परत शाळेत सोडवायला जायचं होतं आणि परत घरी आल्यानंतर परत स्वयंपाक करायचा होता. आणि इथे मी त्याची तयारी करून दिली होती. 950 रुपयाचा ड्रेस बघा, काय तो ड्रेस आहे, काय त्याला चवसुद्धा नव्हती. पण ठीक आहे, चला, मुलांच्या खुशीसाठी आपल्याला थोडेफार गोष्टी कराव्या लागतात, कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, कारण हेच दिवस असतात पुढे जाऊन त्यांना पण ॲडजस्टमेंटच करायची आणि आपल्यालाही ॲडजस्टमेंटच करायची. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, स्टेज डेअरिंग येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मुलांना आयुष्यामध्ये. बाकी करो, काहीही करो ते त्यांच्या ह्याच्यानी, पण स्टेज डेअरिंग येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. इथं त्याची खूप जास्त लुडबुड चालली होती, कारण मी स्वयंपाकही करत होती आणि त्याला त्याचं कामही सांगत होती, म्हणजे टिफिन भर, बॉटल भर वगैरे. कारण नाश्ता तर स्कूलवाले देणारच होते, पण आपल्या परीने पण काहीतरी सोबत असावं म्हणून मी त्याला साबुदाण्याची खिचडीच दिली होती, जी की त्याची खूप जास्त फेवरेट आहे. आणि मी पहिले इथं पीठ मळून ठेवलं, मसाला वगैरे करून ठेवला, मोदकाची सुद्धा तयारी करून ठेवली होती, की नंतर आल्यानंतर मला डायरेक्ट भाजी वगैरेच करायची होती. आणि त्यानंतर सगळं करून झाल्यावर मी पहिले हृदयला सोडून आले आणि सोडून आल्यानंतर मी माझा पुढचा स्वयंपाक कंटिन्यू केला होता. नंतर 5:30 वाजता आम्हीसुद्धा स्कूलला निघालो होतो आणि फ्रोझन थीम होती यावेळेस गॅदरिंगची. आणि आता इतकी गर्दी झाली होती की आम्ही इतक्या लवकर आलो होतो तरीसुद्धा आम्हाला खूप मागे जागा भेटली होती. आणि त्यानंतर इथे आला होता सेलिब्रिटी, जे की आमचे चीफ गेस्ट होते, म्हणजे स्कूलचे. आणि हे आहेत नकुल मेहता, म्हणजे जे पण स्टार प्लसवरचे सिरियल वगैरे बघत असतील त्यांनासुद्धा माहीत असेल की नकुल मेहता कोण आहे. आणि इतक्या जवळून पहिल्यांदा एखाद्या सेलिब्रिटीला बघितलं होतं आणि खरंच त्यांचं नेचर खूप छान वाटलं. म्हणजे असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, त्या टाईप वाटलं.